नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कोपरगावमध्ये राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी भिक्षा फेरी काढून केलं गांधीगिरी आंदोलन। अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एकदिवसीय धरणे आंदोलन। मंगल कार्यालयावरती अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांची संगमनेरमध्ये पार पडली राज्यव्यापी बैठक। आणि येरळी गावामधील नागरिकांचे विविध मागण्यांसाठी जिगाव धरणाच्या भिंतीवरती आमरण उपोषण। साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं। वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता। तपासणीसाठी कोणी यावं: अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर। तसेच साईधाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील। कॅशलेस सुविधा, यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा। साईधाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी। डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ। मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28। डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ। मोबाईल नंबर 81 49 26 15 21। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ञ, साईधाम हॉस्पिटल इथे कार्यरत आहे। या साईधाम हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्या एकदम अल्प दरात आहेत। यामध्ये प्रसूती, सिझेरियन, वंध्यत्व निवारण केंद्र, तसेच मासिक पाळीचा त्रास, अंग बाहेर येणे, ओटी पोटाचा त्रास आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सुविधा दिल्या जातात। आमच्याकडे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे। यामध्ये सर्व काही ICSI, IUI, टेस्ट ट्यूब बेबी, यामध्ये डोनर IUI, डोनर ओम, सरोगसी या फॅसिलिटी दिल्या जातात। आणि लॅप्रोस्कोपीमध्ये पोट न उघडता दुर्बीणद्वारे कुटुंब नियोजन ऑपरेशन, पिशवीचे ऑपरेशन, बिन टाका शस्त्रक्रिया, वंध्यत्व शस्त्रक्रिया या सर्व अत्याधुनिक फॅसिलिटी आहेत म्हटलं तरी या
सर्व रुग्णांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. तसेच कॅशलेस फॅसिलिटी सर्व इन्शुरन्स कंपन्यांसाठी कॅशलेस फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे, तरी त्याचा लाभ घ्या. संपर्क साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. कोपरगाव तालुका हद्दीमध्ये येवला नाका ते जंगली महाराज आश्रम दरम्यान जीवघेणे मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव शहरामध्ये रस्ता दुरुस्तीसाठी भिक्षा फेरी काढली आणि या भिक्षेमधनं मिळालेली चिल्लर ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दान देऊन रस्ता दुरुस्तीची भिक्षा मागितली आहे. कोपरगाव तालुका हद्दीमध्ये म्हणजे येवला नाका ते जंगली महाराज आश्रम दरम्यान मोठमोठे जीवघेणे खड्डे आहेत. वाहन चालकांना इथनं वाहन चालवताना मोठा त्रास होतोय. हे खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव शहरामध्ये रस्ता दुरुस्तीसाठी भिक्षा फेरी काढली आणि या भिक्षेमधून मिळालेली चिल्लर ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दान देऊन रस्ता दुरुस्तीची भिक्षा मागितली आहे. मोठा दल्ले खाल्ल्या, कंबरटे तुमचे मोडले, 1 रुपया घाला, निषेध व्यक्त करा. सोलार कोपरगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाला 1 रुपयाची भीक झाली. दुरुस्तीसाठी 1 रुपयाची चिल्लर टाका. या चिल्लर शासनाला 1 रुपयाची चिल्लर द्या. या चिल्लर शासनाला 1 रुपयाची चिल्लर द्या. मोठा वेळेला खूप खाल्ल्या, मोठा खाऊन यांनी रस्ते खराब केले आणि तुमचे कंबरडे मोडले. निषेध व्यक्त करण्याकरता 1 रुपया टाका. तुम्ही म्हणा मी इंजिनियर नाहीये, मला द्यायचं काही संबंध. आय एम नॉट एम्प्लॉय ऑर्गनायझेशन. तुम्ही म्हणा फक्त तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे एम्प्लॉई हा एम्प्लॉई या नात्याने, अधिकारी या नात्याने हे पैसे मी तुमच्याकडे सुपूर्द केले. हे शासनाला हे पैसे शासनाला पाठवायची जबाबदारी. तुम्हाला रस्ता करा नाही म्हणलो, हे पैसे शासनाला पाठवा म्हणतो. फक्त शासन ठरेल रस्ता करायचा नाही करायचा, हे पैसे पाठवा तुम्ही शासनाला. ती जबाबदारी आमची नाही. हे शासनाचं आहे. तुम्ही शासनाचे कर्मचारी आहात, पेमेंट घेतात. लोकसेवक आहात. लोकसेवकाने डिनाय करणं येतच नाही. डिनाय तुम्ही तुमची भूमिका आहे ना चुकीच्या ठिकाणी मांडू राहिले. नाही तुम्ही तुमची भूमिका आहे ना तुम्ही चुकीच्या ठिकाणी मांडू राहिले. आम्ही तुम्हाला काय सांगितलं? आम्ही तुम्हाला रस्ता करा म्हणून निवेदन द्यायचे राजकारण. मी तुम्हाला म्हटलं नाही रस्ता करा म्हणून. मी तुम्हाला हे पैसे शासनाला पाठवा एवढंच म्हणतोय. तुम्ही तहसीलदार म्हणते सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता करायचा आहे तर राजूला दिले. तुम्ही कोणते रस्ते वापरायचे? आम्ही टॅक्स भरल्यानंतर आमच्या टॅक्सचा पैसा तुम्ही कुठे वापरायचा? तुम्ही दुसऱ्या रस्त्यावर वापरा. आमचं काहीच बंद नाही. आम्ही तुमच्या जागावर गुंतले. नगरला ऑफिस आहे. नगरला आम्हाला माहिती नाही ऑफिस कुठे. आम्हाला एक पीडब्ल्यूडी ऑफिस कोपरगाव शहरामध्ये एकच आहे. आम्हाला तेवढंच माहिती. जिल्हा परिषद कोणते रस्ते मला पीडब्ल्यूडी एकच माहिती. पीडब्ल्यूडी मी आणून दिले. याचं तुम्हाला काय करायचं? लोणचं घालायचं, मुख्यमंत्र्याला द्यायचे, सार्वजनिक बांधकाम मंत्र्याला द्यायचे, का कचरा टोपले फेकून द्यायचे, हा तुमचा विषय, माझा विषय नाहीये. मी जनतेचा रोष काय आहे, जनतेचा रोष काय आहे हा तुमच्यापर्यंत आणून ठेवला. जनतेने फक्त या रस्त्या करता दिला. त्यांना रोजच्या येण्याचा दिलेला आहे. त्या रस्त्या करता दिला. तुम्ही आवाहन केलं होतं 2 दिवसापूर्वी. तो विषय नाही बरं का, आपला वाद नाही घालायचा. पण काय होतं ज्यांच्याकडे काम आहे ना त्या अधिकाऱ्याला गेलं तो विषय भेटला. तुम्ही चुकीच्या ठिकाणी उपयोग काय? चुकीच्या ठिकाणी उपयोग आहे. बरोबर ठिकाणी आलोय मी. बरोबर ठिकाणी मला गावातल्या सगळ्या रस्त्यांचे तालुक्याच्या सगळ्या रस्त्याबद्दल बोलतोय मी. एका रस्त्याबद्दल नाही. तुमचं एक आमचा म्हणजे प्रतिनिधी झाला तुमचा. पण तालुक्यातल्या एकही रस्ता कोपरगाव ते कोल्हार ही राज्य महामार्गावरती कोपरगाव तालुका हद्दीत मोठमोठे खड्डे पडलेत. कोल्हारकडनं दुरुस्ती चालू होते आणि पुंतांबा चौफुलीला थांबते. न्यायालयाला शासन सांगते खडी डांबरानं खड्डे बुजवणार, पण प्रत्यक्षामध्ये मात्र मुरमानं खड्डे भरण्याचा प्रताप शासन करत आहे. म्हणून किमान कोपरगाव तालुका हद्दीमध्ये म्हणजे येवला नाका ते जंगली महाराज आश्रम दरम्यानचे जीवघेणे खड्डे
हे त्रासदायक ठरत आहेत आणि ते खड्डे बुजवण्यासाठी शासनाचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सदर रस्ता दुरुस्तीसाठी भिक्षा फेरी काढत गांधीगिरी आंदोलन केलंय। या आंदोलनाला कोपरगाव शहराच्या दानशूर जनतेने प्रतिसाद दिला आहे आणि फक्त चिल्लर देत त्यांनी देखील शासनाचा निषेध नोंदवलाय। कोलार ते कोपरगाव हा प्रमुख राज्य मार्ग क्रमांक 8 आहे। या राज्य मार्गाची अवस्था पायवाट झालेली आहे। या रस्त्याला असंख्य खड्डे पडलेले आहेत। या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकेमध्ये त्यांनी लिहून दिलं की आम्ही या रस्त्याची डागडुजी करत आहोत, डांबर मिश्रित खडी नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये या रस्त्यावरती मुरुम पडत आहेत। तर या शासनाला एवढी भीक आली असेल की ते डांबर सांगून माती खाऊ घालत असतील, तर आम्ही नोटा सोडून त्यांना चिल्लर खाऊ घालण्याचा हा एक अभिनव प्रयोग केलेला आहे। या शासनाच्या कानाखाली जाळ काढण्याची वेळ आली आहे की लोकांच्या कंबरडे मोडत आहेत, वाहन चालकांचे अतोनात नुकसान होत आहेत, अपघातामुळे लोकांचे जीव जात आहेत। परंतु गेले 20 वर्ष कोपरगाव ते कोलार ह्या रस्त्याची दुरावस्था, या ठिकाणी साई मंदिर बंद असताना देखील एवढे अपघात होतात। जर साई मंदिर चालू झालं तर या रस्त्याची अवस्था काय वाईट राहील। यासाठी शासनाचे डोळे उघडण्याकरता आजचं हे आंदोलन आहे। योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव। संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यामधील अनेक मंत्री आणि विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी दौऱ्यावरती आहेत। हे दौरे थांबवून आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं राज्यभर आंदोलनं सुरू आहेत। दरम्यान बारामती प्रशासकीय भवनाच्या समोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्यामधील अनेक मंत्री आणि विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी दौऱ्यावरती आले आहेत। ते दौरे थांबवून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। बारामती प्रशासकीय भवनाच्या समोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र हे आंदोलने सुरू आहेत। बारामती भागामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी तसेच विरोधी पक्षांमधील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाहणी केली आहे। राज्यामधील शेतकरी सध्या अडचणीत आहेत, त्यांना पाहणीच नव्हे तर मदतीची गरज आहे अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या आहेत। बारामती प्रशासकीय भवनाच्या समोर 2 तास हे ठिय्या आंदोलन सुरू होतं। आज जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जो पडलेला आहे तो लवकरात लवकर शासनाने शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करावी। आज आपण जर पाहिला गेलं तर फक्त सगळे नेते दौरे करतायत, पाहणी दौरे करतायत, परंतु जी मदत तातडीने जी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ती अद्यापही कोणत्याच शेतकऱ्याला मिळाली नाही। तर याचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी एवढीच विनंती। आज राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने बारामती तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। आमची मागणी एवढीच आहे की गेल्या दोन तीन दिवसामध्ये अतिवृष्टी महाराष्ट्रात झालेली आहे, त्यामध्ये बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे, मका असेल, सोयाबीन असेल। तर लवकरात लवकर शासनाने हे मोठमोठ्या नेत्यांनी दौरे थांबवावेत, तत्काळ मदत जाहीर करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा व आमची एवढीच मागणी आहे की प्रति एकरी शेतकऱ्याला 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, कारण शेतकरी पूर्णपणे मोडखळीस आलेला आहे, त्याचा परपंच उद्ध्वस्त झालेला आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी आमची या पक्षाच्या वतीने मागणी। यावेळी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान झालेल्या मका, सोयाबीन आणि कांद्याची स्थिती दाखवण्यासाठी पीक आंदोलन स्थळी ठेवण्यात आलं होतं। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं माणिकराव दांडगे पाटील, अण्णासाहेब रुपणवर, अमोल सातकर हे प्रमुख अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। मनोहर तावरे, सी24 तास, बारामती। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगावर तमानात बिनधास्त। साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन, उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये
गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं. वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता. तपासणीसाठी कोणी यावं? अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच सायदाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईदाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ. मोबाईल नंबर 81 49 26 15 21. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ, साईदाम हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. या साईदाम हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्या एकदम अल्प दरात आहेत. यामध्ये प्रसूती, सिझेरियन, वंध्यत्व निवारण केंद्र, तसेच मासिक पाळीचा त्रास, अंग बाहेर येणे, ओटी पोटाचा त्रास आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सुविधा दिल्या जातात. आमच्याकडे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे. यामध्ये सर्व काही ICSI, IUI, टेस्ट ट्यूब बेबी, यामध्ये डोनर IUI, डोनर ओम, सरोगसी या फॅसिलिटी दिल्या जातात. आणि लॅप्रोस्कोपीमध्ये पोट न उघडता दुर्बीणद्वारे कुटुंब नियोजन ऑपरेशन, पिशवीचे ऑपरेशन, बिन टाका शस्त्रक्रिया, वंध्यत्व शस्त्रक्रिया या सर्व अत्याधुनिक फॅसिलिटी आहेत म्हटलं तरी या सर्व रुग्णांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. तसेच कॅशलेस फॅसिलिटी, सर्व इन्शुरन्स कंपन्यांसाठी कॅशलेस फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे, तरी त्याचा लाभ घ्या. संपर्क साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी 50,000 रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बाचकर यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर 20 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बाचकर यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालयासमोर 20 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय.
शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे। या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी दानकर यांच्या आदेशानं सर्व तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। राज्यामध्ये सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। ऊस, ज्वारी, बाजरी, कपाशी सारखी पिकं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता त्वरित मागण्या मान्य कराव्यात। काही दिवसांपूर्वी दूध दरवाढीसाठी पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र सरकारनं त्याची कोणतीही दखल घेतली नाही। मात्र यावेळी मागण्या मान्य न झाल्यास भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा शरदभाऊ वाजकर यांनी दिला आहे। तसेच सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली आहे। तसेच नायब तहसीलदार गणेश तळेकर आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ वाजकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र बेलेकर, कपिल लाटे, नानासाहेब कोळपे, मालोजी तिखुळे, करण माळी, सखाराम बाजकर, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सुवर्णा जराड, माया पडारे, अलका पवार तसेच किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार दातीर, उपाध्यक्ष अनुप टिक्कल, समर्थ काळे, संकेत तनपुरे, प्रज्वल खैरे, आविष्कार मंडलिक, प्रतीक जंबोकर, शुभम लोखंडचोर आदी उपस्थित होते। वृष्टी झाल्याने अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याचं जी पिकाची नुकसान झाली आहे त्यानिमित्त आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आदरणीय जानकर साहेब यांच्या आदेशाने राहुरी तालुक्याच्या वतीने आज आम्ही या एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आमची शासनाला एकच विनंती आहे की आता पंचनामे न करता आणि शेताच्या बांधावर न जाता कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता या शेतकऱ्याला त्वरित एकरी 50,000 रुपये भाव द्यावा अशी आमची राष्ट्रीय समाज पक्षाची आणि सर्व शेतकरी बांधवाची मागणी आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले की आता कुठल्याही प्रकारचं पीक त्यांच्या हातात राहिलेलं नाही। ऊस असेल, ज्वारी, बाजरी असेल, कपाशी असेल, सर्व पिकं हे पाण्यामध्ये धुळीच मिळालेलं आहे आणि बांधाची जमिनीची एकदम अतिशय वाईट असे हाल झालेले आहे। म्हणून आमची मागणी अशी आहे की आता कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याच्या या शासनाने आता न थांबता त्वरित त्यांना मदत मिळावी या भावनेच्या हेतूने आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज आंदोलन करीत आहोत। अतिशय फार वाईट परिस्थिती झाली। आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या दुधाच्या प्रश्नावर राष्ट्रीय समाज पक्ष उतरला होता। त्यावेळी सरकारने कुठल्याही प्रकारचे दुधाला भाव न दिल्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत होता आणि आता पावसामुळे अजून शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि आता शासनाने की त्वरित कुठल्याही प्रकारची या शेतकऱ्याची हे न करता त्वरित त्यांना अनुदान देण्यात यावं अशी आमच्या सर्वांच्या वतीने मागणी आहे। आणि अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या सरकारने जर या 2 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा जर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नाही घेतला आणि त्यांना जर अनुदान न दिल्याचं जाहीर केलं तर आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आदरणीय जानकर साहेबांच्या वतीने महाराष्ट्रभर अतिशय तीव्र स्वरूपाचं आणि मोठ्या प्रमाणाचं आंदोलन आम्ही हाती घेणार आहे आणि याला सर्वस्व जबाबदारी शासनाची राहणार आहे। आणि या निमित्ताने एवढंच सांगेल की शेतकरी एवढं खूप अडचणी, आज चाऱ्याची परिस्थिती अशी झाली की आज गायांचा दुधाचा धंदा, चारासुद्धा कुठल्याही प्रकारचं शिल्लक राहिलेलं नाही। दुधाचा धंदा असेल, अनेक प्रश्न आता शेतकरी खूप अडचणीत आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्याचा आता शासनाने अंत बघू नये म्हणून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अतिशय प्रमाणे अशा तीव्र भावना आहेत शेतकऱ्यांना का कुठल्याही परिस्थितीत शासनाची मदत ही काळाची गरज आहे आणि ती मिळाली पाहिजे। बियाण्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्याही कुठल्याही प्रकारच्या शासनाने सुरुवातीला बी दिलं, ते बी खराब दिलं, कंपन्यांनी फसवलं, अशा अनेक अडचणी होत्या। त्याच्यातून शेतकरी कुठं सावरण्याचा प्रयत्न केला, पण कालच्या या परतीच्या पावसामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना पंचनामा न करता शासनाने त्वरित त्यांना मदत करावी अशी एक आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडण्यात मोठ्या प्रमाणाचं आंदोलन। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास। दिंडोरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आले आहे। समाज कार्यामध्ये युवकांनी स्वतःला झोकून देत तळागाळामधील जनसामान्यांचे काम करण्याचा कानमंत्र यावेळी नामदार झिरवाळ यांनी दिला।
दिंडोरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. समाज कार्यामध्ये युवकांनी स्वतःला झोकून देत तळागाळामधील जनसामान्यांचं काम करण्याचा कानमंत्र नामदार झिरवाळ यांनी दिला आहे. यादीमध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. येत्या काळामध्ये युवक संघटनेवरती अधिक भर देणार असून युवकांचे संघटन मजबूत करावं असंही ते म्हणाले. नामदार झिरवाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या प्रसंगी नियुक्तीपत्र देऊन युवकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, विश्वासराव देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख भास्कर भगरे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्याम हिरे आणि डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी, गंगाधर निखाडे, महिला शहराध्यक्षा कविता पगारे आदी या ठिकाणी हजर होते. नियुक्ती झाल्याबद्दलचं प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित करण्यात आलं. त्या प्रसंगी संघटनेच्या संदर्भात युवकांना विश्वासराव देशमुख साहेब यांनी त्यांचा 40 वर्षाचा असलेला प्रदीर्घ अनुभव आणि त्याच्यातून संघटन कसं उभं करावं हे भगरे सर असतील, विश्वासराव असतील, डॉक्टर गोसावी असतील, यांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. युवकांना मी त्याच पद्धतीनं एक विनंती केली की आजपासूनच आपण जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची, घरांची किंवा इतरही जनावरांच्या वगैरे जे काही नुकसानी झाल्या असतील त्याच्यासाठी तलाठी लोकांना आपण आदेश केलेत की पंचनामे करावेत. तर आपल्या पक्षाच्या युवकांच्या मार्फत त्या ठिकाणी तलाठी, सर्कल, कृषी अधिकारी यांच्याबरोबर जाऊन जेणेकरून कोणी त्याच्यातून वंचित राहणार नाही अशाही पद्धतीच्या सूचना अगदी पहिल्याच दिवसापासून पक्षाच्या कामाला एक सुरुवात म्हणून की जे आदरणीय पवारसाहेब हे महाराष्ट्रात ज्या वेळेला अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अतिशय लोकं अडचणीत आली तर पहिल्यांदा मला वाटतं रात्री अतिवृष्टी झाली आणि सकाळीच पवारसाहेब त्या विभागात जाऊन पाहणी करायला सुरुवात केली. अशा नेत्याचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी आपण काम सुरू करावं अशा अनेक सूचनांचं त्या ठिकाणी चर्चा झाली आणि लगेचच तरुणांनी त्याला होकार दिला. महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नामदार झिरवाळ साहेबांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक कार्यकारिणी दिंडोरी तालुका पत्र देऊन आपण आज डिक्लेअर केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही पुढे भविष्यात विविध कामं करायची आहे त्या सर्व सूचना घेतल्या. त्या प्रसंगी तालुक्याचे अध्यक्ष माननीय भगरे सर, डॉक्टरचे सेलचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर योगेश गोसावी, तालुका अध्यक्ष डॉक्टर गटकळ, माननीय माजी सरपंच जवळकेचे सतीशभाऊ पाटील असतील, आमचे 2 मिनटं आमचे मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष अनिल दादा पण असतील, माननीय सिनियर नेते विश्वासराव देशमुख आणि ह्या सगळ्या मंडळींच्या समोर पत्र देऊन आणि भविष्यामध्ये जी काही राष्ट्रवादीची संकल्पना आहे 1 बूथ 10 यूथ ही सगळ्यांपुढं परत एकदा सादर करून आणि ती कशा प्रकारे राबवायची, त्यानंतर जी काही वरून पक्षाची ध्येय धोरणं येणार आहेत ती तळागाळातल्या माणसांपर्यंत कशी पोचवायची. मग ते वृद्ध असतील, विधवा महिला असतील, परित्यक्ता महिला असतील, त्यानंतर जी काही वृद्ध मंडळी असतील त्यांची पेन्शन योजना असतील, त्यानंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही इलेक्ट्रिक बोर्डाचे तुमचे सिंगल फेजचे काही योजना राबवायच्या असतील किंवा डिपेंडचे प्रॉब्लेम असतील, ह्या प्रकारचे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या जेव्हा युवक तळागाळापर्यंत त्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या अडीअडचणीत धावेल त्यावेळेस लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील, लोक तुमच्या मागे राहतील. राजकारण हे नुसतं राजकारण न करता 80% समाजकारण आणि फक्त 30% का 20% राजकारण हा जो काही पक्षाचा अजेंडा आहे हा प्रामाणिकपणे राबवला पाहिजे. ही जी सिनियर मंडळी ही वर्षानुवर्ष मार्गदर्शन करत आलेली, परंतु जी पळणारी मंडळी असते ज्याला फायटर ब्रिगेड म्हणतात ही सगळी तरुण मंडळी आहेत. तर या तरुण मंडळींना या सिनियर लोकांकडून मार्गदर्शन घेऊन तळागाळापर्यंत कसं काम करायचं हे माननीय नामदार साहेबांनी यावेळी सांगितलं. ह्या ज्या काही आदेश आणि सूचना आलेल्या आहेत भविष्यात या परिपूर्ण आमच्या खांद्यावर कशा आम्ही पेलू शकू आणि त्या पूर्णत्वास कशा नेऊ याकरता 100% प्रयत्न करू. साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की परत दिवाळीमध्ये आपलं एक साधारण अधिवेशन घेऊया आणि त्याच्यामध्ये आम्ही 100% जी काही कामं केली त्याचा लेखाजोखा मांडू आणि जी सिनियर मंडळींनी आपल्यावरती विश्वास टाकले त्याच पूर्णत्वास नेऊ अशी मी
आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुखदेव खुर्दळ, सी 24 तास, दिंडोरी, नाशिक. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी 24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचे ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं. वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता. तपासणीसाठी कोणी यावं? अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच साईधाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा, यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईधाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ. मोबाईल नंबर 81 49 26 15 21. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ञ, साईधाम हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. या साईधाम हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्या एकदम अल्प दरात आहेत. यामध्ये प्रसूती, सिझेरियन, बंधत्व निवारण केंद्र, तसेच मासिक पाळीचा त्रास, अंग बाहेर येणे, ओटी पोटाचा त्रास आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सुविधा दिल्या जातात. आमच्याकडे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे. यामध्ये सर्व काही ICSI, IUI, टेस्ट ट्यूब बेबी, यामध्ये डोनर IUI, डोनर ओम, सरोगसी या फॅसिलिटी दिल्या जातात. आणि लॅप्रोस्कोपीमध्ये पोट न उघडता दुर्बीणद्वारे कुटुंब नियोजन ऑपरेशन, पिशवीचे ऑपरेशन, बिन टाका शस्त्रक्रिया, वंध्यत्व शस्त्रक्रिया या सर्व अत्याधुनिक फॅसिलिटी आहेत म्हटलं तरी या सर्व रुग्णांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. तसेच कॅशलेस फॅसिलिटी, सर्व इन्शुरन्स कंपन्यांसाठी कॅशलेस फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे, तरी त्याचा लाभ घ्यावा. संपर्क: साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स असोसिएशन आणि लग्न समारंभावरती अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांची राज्यव्यापी बैठक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी संगमनेर येथील वसंत कार्यालय इथे 11 वाजता शासकीय नियमांचे पालन करत संपन्न झाली आहे. महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स असोसिएशन आणि लग्न समारंभावरती अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांची राज्यव्यापी बैठक मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी संगमनेर येथील वसंत कार्यालयामध्ये 11 वाजता शासकीय नियमांचे पालन करत संपन्न झाली आहे. यावेळी विचारपीठावरती महाराष्ट्र मंगल कार्यालय अध्यक्ष गौरव कुटे, उपाध्यक्ष रामनाथ कुऱ्हे, सचिव अनिल बबनराव राऊत, खजिनदार गुंजाळ अकोले, अध्यक्ष रोहिदास धुमाळ, उपाध्यक्ष प्रवीण झोलेकर, सचिव संतोष नवले आदी या ठिकाणी उपस्थित होते. मंगल कार्यालय आणि लॉन्सवरती अवलंबून असलेले घटक कार्यालय, मंडप, डेकोरेशन, लॉन्स, लाईट डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, ऑर्केस्ट्रा, सूत्रसंचलन, गुरु ब्राह्मण, रांगोळी, फोटोग्राफर, स्वागत टीम, फेटा मेकर्स, बाउन्सर, बँड, LED स्क्रीन, DJ सिस्टीम, गादी, खुर्च्या, जनरेटर आणि लाईट, इव्हेंट मॅनेजमेंट, फ्लेक्स बोर्ड, आचारी, वाढपी, संबळ, हार, गुच्छ आदी व्यक्तींवरती कोविड-19 मुळे या परिस्थितीचा भयानक असा परिणाम झालाय. त्यासाठी शासनाने मंगल कार्यालयामध्ये 1000 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच घटकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव कुटे यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रम सूत्रसंचालन संचालक निलेश पर्वत यांनी केले. व्यवसाय सुरू होत आहे, परंतु कार्यालयाच्या बाबतीत कुठलाही निर्णय होताना दिसत नाही आहे. आमची एक प्रामुख्याने हीच मागणी आहे की सरकारनं आमच्याकडे 50% लोकांना अथवा 500 ते 1000 लोकांना मंगल कार्यालयात उपस्थित राहून कार्य करण्याची, विवाह सोहळा संपन्न करण्याची परवानगी द्यावी. काय परिस्थिती आज या लोकांवरती ओढवली आहे आणि कोण घटक यावर अवलंबून आहे? आजच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व घटकांना सामावून घेतलं होतं. राज्यातली ही पहिली बैठक आहे की सर्व घटकांना आम्ही सामावून घेतलेलं आहे. या ठिकाणी या संबंधित या व्यवस्थेवर खूप मोठी घटक अवलंबून आहेत. जे घटक की आज उपासमारीने त्यांच्या उपासमारीची वेळ आली आहे. खूप साऱ्या घटकांना आम्ही स्वतः त्यांना अन्नधान्य पुरवलेलं आहे आणि रोजगार निर्मिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थोडेसे ॲडव्हान्स दिलेले आहेत. परंतु आज आमच्यावरच परिस्थिती आज उद्भवलेली आहे की कर्जबाजारीत पूर्ण एवढे शेकडो रुपये, कोट्यावधी रुपयाचे कर्ज काढून आज आम्ही कार्यालय उभी केलीत. आम्ही पण त्यांना कुठपर्यंत हे करणार, तर त्यामुळे आज शासनाने त्वरित कार्यालय चालू करण्याची परवानगी द्यावी हीच आमची आग्रही माहिती. आज या ठिकाणी मंगल कार्यालय व त्या व्यवसायाशी अवलंबून अशा स्वरूपाची राज्यव्यापी बैठक आज आपण या ठिकाणी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आज सर्व राज्यातील सर्वच व्यवसायाशी निगडीत सर्व घटक उपस्थित होते. जर आम्हाला हा व्यवसाय पूर्वीप्रमाणे किंवा कार्यालय क्षमतेच्या 5% उपस्थितीमध्ये करण्याची परवानगी जर शासनाने दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक मंगल कार्यालय किमान 400 लोकांना रोजगार उपलब्ध करू देतो. आमच्यावरती प्रचंड मोठी प्रमाणात लोकसंख्या किंवा कुटुंब आमच्यावरती आधारित आहे. आमच्या व्यवसायाशी निगडीत उपजीविका त्यांच्या अवलंबून आहेत. जर सरकारने आम्हाला जर दिवाळीच्या आत, कारण की मंगल कार्यालय किंवा विवाह सोहळे हे दिवाळी नंतर सुरू होतात. नवीन वर्षामध्ये जर आम्हाला 50% क्षमतेमध्ये जर परवानगी मिळाली नाही तर ह्या व्यवसायाशी निगडीत असणारी सर्व घटक, सर्वजण येणारी दिवाळी ही काळी दिवाळी साजरी करू असा इशारा मी राज्य मंगल कार्यालय असोसिएशन सचिव म्हणून राज्य सरकारला देऊ इच्छितो. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. नगर ते कोपरगाव या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समवेत दुरुस्ती कृती समिती सदस्य आणि अधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये दुरुस्ती समितीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने कामं सुरू करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. नगर ते कोपरगाव या रस्त्याचं काम तातडीनं करण्यात यावं यासाठी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेतली आहे. यावेळी खासदार लोखंडे यांनी बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिले असता पाऊस थांबताच रस्ता दुरुस्तीचं काम सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नगर ते कोपरगाव या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समवेत दुरुस्ती कृती समिती सदस्य आणि अधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये दुरुस्ती समितीच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं कामं सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा दिलाय. दरम्यान खासदार लोखंडे यांनी नगर ते कोपरगाव रस्ता दुरुस्तीबाबत अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. राज्यभरामध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे कामं करणं शक्य नाहीये.
त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर म्हणजे येणाऱ्या 4 ते 5 दिवसात रोडचं काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगून केवळ मुरुम टाकून नव्हे तर उत्कृष्ट प्रकारे डांबरीकरण होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अहमदनगरचे अंकुश पालवे, दत्तात्रय बांगर आणि ठेकेदार आणि नगर मनमाड रस्ता कृती समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान अधिकाऱ्यांनी रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन दिलंय. ते पूर्णत्वास नेलं नाही तर जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असे रस्ता दुरुस्ती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय. नगर कोपरगाव रस्ता कृती समिती यांच्या वतीने आज आम्ही निवेदन देण्यासाठी खासदार लोखंडे साहेब यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे डेप्युटी इंजिनियर पालवे सर आणि दुसरे बांगर सर यांना त्या ठिकाणी बोलवलं. त्यांच्याशी आमची मीटिंग झाली. खासदार साहेबांना मी आमचं निवेदनही दिलं. मित्रांनो, आमचं या ठिकाणी मागणी अशी आहे की जेव्हा रस्त्याला खड्डे पडतात, मुरुम भरून ते खड्डे बुजवले जातात आणि पाऊस पडला की पुन्हा त्या खड्ड्यामध्ये चिखल होतो. गाडी आली की तो चिखल आणि खड्ड्यातली माती सगळी बाहेर पडते. पहिल्यापेक्षा रस्ता आणखी चढ उतार असा तयार होतो. तर आज आमची मागणी अशी होती की रस्ता हा पूर्ण तुम्ही प्लेन करा. कोलारला तुम्ही जर गेलात तर पुलाच्या बाजूला मोठमोठे ढीग तयार झालेले आहेत. तर हे सर्व तुम्ही व्यवस्थित सरळ करा. रस्ता हा मुरुम किंवा मातीने न बुजवता, याचे खड्डे मातीने मुरुमाने न बुजवता तुम्ही ते डांबरीकरण करून व्यवस्थित त्या ठिकाणी पॅच टाका. आमची पहिली मागणी होती की रस्त्याची दुरुस्ती व्हावी. दुसरी मागणी आमची अशी होती की हा जो स्टेट हायवे आहे हा नॅशनल हायवे व्हावा. 2013 साली जी मिळालेली मंजुरी आहे, 2019 आहे. आम्ही बघतोय की पालवे साहेबांनी आम्हाला अतिशय समाधानकारक माहिती दिली. त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्या आधारावर आम्ही दिवाण साहेब म्हणून जे आहेत डेप्युटी डायरेक्टर अहमदनगर या ठिकाणी त्यांच्याकडे आम्ही जाऊन आम्ही त्यांना कारण विचारणार आहोत की तुम्ही बांधकाम विभागाकडून तुम्ही बांधकाम विभागाकडून जो स्टेट हायवेकडून तुम्ही नॅशनल हायवेला का घेत नाही याचे कारणं द्या. मित्रांनो, जोपर्यंत हा रोड डांबरीकरणापासून सिमेंट होत नाही तोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. कारण गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हे बघतोय की आंदोलन केलं की 2 दिवस नादी लावलं जातं, त्या खड्ड्यामध्ये मुरुम थोडंसं झाकलं जातं, पाऊस आला की पुन्हा जैसे ते अशा पद्धतीने आहे. आज आम्ही वसंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही मित्र, सचिन आहेत, ज्ञानेश्वर आहेत, संदीप भाऊ आहेत, आम्ही असे काही मित्र जाऊन हे निवेदन दिलं आहे. आणि पालवे साहेबांचा एक अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला त्या ठिकाणी मिळालं की आणखी काही गोष्टी होत्या ज्या आम्हाला माहिती नव्हतं, ज्यामध्ये विशेष करून की डांबरी रोड हा सुद्धा गहाण असतो बँकेकडे, हे आम्हाला माहिती नव्हतं. अशा गोष्टी आम्हाला या ठिकाणी कळाल्यात मित्रांनो. तर आमचं दुसरं जे मागणी होती की स्टेट हायवेकडून हा नॅशनल हायवे व्हावा. तिसरी मागणी आमची अशी आहे की जे कुटुंब परवा एक ॲक्सिडेंट झालं, कोबरणे नावाचं एक कुटुंब, एक तरुण या ठिकाणी अपघातामध्ये गेला, त्याच्या घरच्यांना या ठिकाणी मदत मिळावी. त्याचं कुटुंब पूर्णपणे आज उघड्यावर पडलेलं आहे. तर ही मदत कशी मिळावी त्याला अनुसरून आम्ही आणखी एक विनंती या ठिकाणी करणार आहोत की जसं सरकार आमच्याकडून रोड टॅक्स घेतं तर त्यांचं कर्तव्य आहे, तुम्ही टॅक्स घेताय, जर त्याच रोडचा तुम्ही टॅक्स घेताय तर त्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या मोबदल्यात तुम्ही त्यांना भरपाई द्यावी, हेही सरकारचं कर्तव्य आहे. तर तो विमा स्वरूपात असावा किंवा वेगळ्या पद्धतीने, तर आम्ही याचेही निवेदन दिवाण साहेबांना देणार आहोत. तर अशा पद्धतीने श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत, C24 तास. स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्था आयोजित दुर्ग संवर्धन मोहीम चांदवड तालुक्यातील इंद्राई किल्ल्यावरती राबवण्यात आली आहे. दिवसभर गेलेल्या श्रमदानामधनं किल्ल्यावरील ऐतिहासिक लेण्यांवरील स्वच्छता करण्यात आली आहे. स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्था आयोजित दुर्ग संवर्धन मोहीम चांदवड तालुक्यातील इंद्राई किल्ल्यावरती राबवण्यात आली आहे. दिवसभर केलेल्या श्रमदानामधनं किल्ल्यावरील ऐतिहासिक लेण्यांवरील काटेरी झुडपं, दगड, गवत, पावसाच्या पाण्यानं वाहून आलेली माती काढून स्वच्छता करण्यात आली आहे. चांदवड तालुक्यातील इंद्राई किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक अवशेष आहेत, त्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. त्यामध्ये खोदीव प्रवेश मार्ग, गुहा, मंदिरं, खोदीव तलाव, पाण्याच्या टाक्या, खोदीव पायऱ्या, भूमिगत टाक्या हे सर्व अवशेष कातळामध्ये खोदलेले आहेत. या किल्ल्यांच्या निर्मितीमध्ये खोदकाम प्रचंड प्रमाणामध्ये दिसून येतं. कामाची पद्धत आणि शैली बघता या किल्ल्यांची निर्मिती राष्ट्रकूट काळामध्ये झाली असावी आणि या सर्व वास्तूंचं संवर्धन आणि जतन करण्याचा संकल्प संस्थेनं केलाय, असं संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब
चव्हाणके यांनी सांगितलंय. राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये भाऊसाहेब चव्हाणके, प्रवीण भेरे, महादेव खिल्लारे, प्रवीण घोलप, प्रवीण ठाकरे, नितीन ठाकरे, सजन फलाने, समाधान जाधव, रामदास बुरकुल, रुद्राक्ष चव्हाणके आदी युवकांनी सक्रिय असा सहभाग नोंदवला आणि दिवसभर इथे परिश्रम घेतलेत. सुखदेव खुर्दळ, C24 तास, दिंडोरी, नाशिक. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन, उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचे ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं. वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता. तपासणीसाठी कोणी यावं: अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच साईधाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा, यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईधाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिगाव प्रकल्प सुरू आहे. या जिगाव प्रकल्पामध्ये या भागामधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरं शासनानं भूसंपादन केले आहेत. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे आता गावामधील नागरिकांनी धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण सुरू केलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिगाव प्रकल्प हा सुरू असून या जिगाव प्रकल्पामध्ये या भागामधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरं शासनानं भूसंपादन केली आहेत. मात्र शासनाच्या जाचक अटीमुळे या गावामधील नागरिकांनी धरणाच्या भिंतीवरती आमरण उपोषण सुरू केलंय. या गावामधील नागरिकांनी गावामध्ये असलेले अतिक्रमणधारकांना मोबदला देण्यात यावा, तसेच शेतीमधील असलेल्या इतर बाबी सुद्धा या ड गटामध्ये सहभागी करण्यात यावे याबाबत या गावामधील नागरिकांनी शासनाकडे निवेदन दिलंय. मात्र निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या गावामधील नागरिकांनी उपोषणाचा हत्यार उपसलाय. या उपोषणाच्या ठिकाणी गावामधील अनेक नागरिक उपस्थित होते.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या गावामधील नागरिकांनी घेतला आहे. कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प पुनर्वसन विभाग खामगाव इथे या धरणावर येरळीचे लोक उपोषणाला बसलेले आहेत. येरळी हे गाव पुनर्वसित आहे जिगाव प्रकल्पामध्ये. तर या लोकांच्या बऱ्याच दिवसापासून मागण्या आहेत आणि नुकतंच यांचा गावाचा निवाडा झालेला आहे घरांचा. आणि त्या निवाड्यामध्ये काही 11, 19, 21 या कलमाअंतर्गत काही घरं वगळले गेले आणि त्याचा प्रस्ताव आम्ही येत्या 8-10 दिवसात सादर करून जिल्हाधिकारी यांना. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांची अजून पण मागण्या आहेत नमुना ड बद्दल. तर नमुना डच्या संदर्भात मंत्रालयात मार्गदर्शन मागितलं आहे जिल्हाधिकारी यांनी. त्यामुळे तिथून जो निर्णय येईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. आणि बाकी जो प्रस्ताव आहे तो आम्ही लगेच सादर करू. आणि आपण किती दिवस झाले अगोदर या ठिकाणी जो प्रस्ताव किंवा जो शासनाकडे पाठपुरावा केला जेणेकरून या ठिकाणी हे उपोषण बसलं त्याच्या अगोदर तुम्ही पाठपुरावा केला आहे, काय सांगाल याच्यावरती? आता हा जो नमुना ड बद्दल आहे ते तर जस्ट आता 1 महिन्याच्या आधीपासूनच शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. यापूर्वी तो पाठपुरावा केला नव्हता शासनाकडे. त्यामुळे आता त्याच्यावर जो निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. आता चर्चेमध्ये काय ठरलं सर? आता म्हणजे आता चर्चेमध्ये त्यांना एवढं सांगितलं मी की बा तुमचा जो सुटलेल्या घरांचा प्रस्ताव आहे तो सादर करू आणि तो भूसंपादन प्रस्ताव जर नाहीच मंजूर झाला तर मग आपण दुसरा पर्याय म्हणून सरळ खरेदी जी आहे त्या माध्यमातून खरेदी करण्याचा प्रयत्न करू. आणि जे अतिक्रमित घरं आहेत जे सुटलेले आहेत किंवा अतिक्रमित आहेत त्यांचा पण वेगळा प्रस्ताव तयार करून नियामक मंडळाकडे पाठवून तो मंजूर झाल्यावर त्यांना अदायगी करण्यात येईल. मी उद्धव सुधाकर काटे, प्रार संघटना नांदुरा यांच्या वतीने जिगाव धरणावर जिगाव प्रकल्पग्रस्त गावकरी मौजे येरळी येथील नागरिकांच्या वतीने चालू असलेल्या उपोषणाला आमचा प्रार संघटना नांदुराचा जाहीर पाठिंबा आहे. भूमी अभिलेख विभाग आणि भूसंपादन विभाग यांच्या चुकीमुळे आज कलम 11, कलम 15, कलम 19 आणि कलम 21 मध्ये असूनसुद्धा काही घरे हे काही विभागाच्या चुकीमुळे अक्षम्य चुकीमुळे ते वगळलेले आहे. आणि त्या घरांचा या निवाड्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी आता निवाडा झालेला आहे. परंतु त्यांचा लवकरात लवकर निवाडा करण्यासाठी आणि काही जे घरं आहेत की जे गटामध्ये त्यांच्या नोंदी नाहीत त्या नोंदी करण्यासाठी त्यांनी उपोषण मांडलेलं आहे. तर शासनाने या मागणीची संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन यांचे उपोषण लवकरात लवकर मोडावे अशी आमची मागणी राहील. आम्ही येरडी येथील प्रकल्पग्रस्त लोक आमच्या म्हणजे घरांचा निवाडा झाला त्यावेळेसपासून आम्ही मागील 1 महिन्यापासून मागणी करत आहोत. परंतु आजपर्यंत आमच्या कोणत्या प्रकारच्या मागण्या मंजूर न झाल्या म्हणून आम्ही जिगाव धरणाच्या भीतीवर आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. व आमच्या मागण्या म्हणजे गावठाणात म्हणून जे वगळले घरं त्यांच्याबद्दल आणि 15 मंजूर करण्याबद्दल जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याबद्दल अशा आमच्या प्रकारच्या मागण्या आहेत 5 प्रकारच्या. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. माननीय नामदार छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राहुरी तालुक्याच्या वतीनं मिशन स्कूल राहुरी इथे वृक्षारोपण आणि अनाथ वृद्धांना फळं, मास्क, सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलंय. माननीय नामदार छगनरावजी भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राहुरी तालुक्याच्या वतीनं मिशन स्कूल राहुरी इथे वृक्षारोपण आणि अनाथ वृद्धांना फळं, मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं आहे. तसेच रोटरी क्लब ब्लड बँक राहुरी इथे 15 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. परिषदेच्या वतीनं
74 बॅग रक्तदान करण्यात येणार आहे असं अध्यक्षांनी सांगितले. तसेच 15 ऑक्टोबर हा दिवस निर्भय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सध्या कोरोना आणि इतर आजारांमुळे रक्ताची राहुरी तालुक्याला कमतरता जाणवते, त्यामुळे परिषदेच्या वतीने रक्तदान करावं असं आवाहन करण्यात आलंय. संपूर्ण कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या निमित्तानं मच्छिंद्रभाऊ गुलदगड पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रशांत शिंदे, जिल्हा अध्यक्ष अहमदनगर, बाळासाहेब गिरमे राहुरी तालुका अध्यक्ष, किशोर राऊत शहर अध्यक्ष, इंजिनियर शुभम घाडगे, डॉक्टर संकेत दुधाडे, संजय इघे, बंडू आळंदकर, प्रसाद मैड, संतोष जाधव, मनोज साळवे, राजेंद्र धाडगे, युसुफबाई देशमुख, मधुकर येवले, सुनील गुलदगड, संजय दुधाळ, दीपक गुलदगड, दीपक महाजन, सार्थक गुलदगड, दादा शिरसाट, शुभम गागरे, सतीश फुलसौंदर, महेश बांदेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते. आमचं दैवत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तसेच या राज्याचे अन्न व नागरी ग्राहक संरक्षण पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या 15 ऑक्टोबर वाढदिवसानिमित्त दरवर्षी महाराष्ट्रभर निर्भय दिन म्हणून या ठिकाणी साजरा होत असतो. याच अनुषंगाने आज या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ गुलदगड, आमचे तालुका अध्यक्ष, शहर प्रमुख हे सर्व समता सैनिकांच्या वतीने या ठिकाणी काल वृक्षारोपण करण्यात आलं. तसेच अनाथ आश्रमातील वृद्ध महिलांना व अनाथ मुलांना सॅनिटायझर, मास्क व फळं वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. आणि आज या ठिकाणी राहुरी रोटरी क्लब या ठिकाणी ब्लड बँक या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आज आयोजन केलं होतं. आज प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी रक्तदान केलं आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी आमचे समता सैनिक 74 डोनर या ठिकाणी 28 नोव्हेंबरपर्यंत रक्तदान करणार आहेत. या सर्व समता सैनिकांनी या कार्यक्रमाला मेहनत घेतली. मी सर्वांचं माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने अखिल भारतीय समता परिषद अहमदनगर जिल्हा आणि राहुरी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी काल वृक्षारोपण आणि वृद्धांना अन्नदान करून साजरा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आज आपण बघतो की संपूर्ण राज्यभर, देशभर रक्ताचा तुटवडा आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण रक्तदान करू आणि या ठिकाणी आपण रोटरी क्लबला आणि पेशंटला या ठिकाणी थोडासा हातभार लावू. आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी राहुरी ब्लड बँक या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम करून साहेबांचा वाढदिवस समता परिषदेचे संपूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समता सैनिक या ठिकाणी करत आहे आणि भविष्यातही करत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. कोपरगावमध्ये राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी भिक्षा फेरी काढून केलं गांधीगिरी आंदोलन. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एकदिवसीय धरणे आंदोलन. मंगल कार्यालयावरती अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांची संगमनेरमध्ये पार पडली राज्यव्यापी बैठक. आणि येरळी गावामधील नागरिकांचे विविध मागण्यांसाठी जिगाव धरणाच्या भिंतीवरती आमरण उपोषण. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.